चांगदेवाचे गर्वहरण आणि चालती भिंत. विचार करा, एक अशी व्यक्ती जी आपल्या योग सामर्थ्याने तब्बल 1400 वर्षे जगली होती. जेव्हा या व्यक्तीला आपल्या शक्तीचा प्रचंड अहंकार झाला, तेव्हा अवघ्या विशीत असणाऱ्या माऊलींनी त्यांचा गर्व कसा उतरवला हे जाणून घेण्यासाठी बघा भाग 4. तापी नदीच्या काठावर राहणारे महान योगी चांगदेव महाराज यांना आपल्या 1400 वर्षाच्या आयुष्याचा आणि सिद्धीचा मोठा अभिमान झाला होता. जेव्हा त्यांनी तरुण ज्ञानेश्वरांच्या कीर्तीबद्दल ऐकले, तेव्हा ते त्यांना भेटायला निघाले. आपला प्रभाव दाखवण्यासाठी चांगदेव एका हिंस्त्र वाघावर स्वार झाले आणि त्यांनी हातामध्ये एका विषारी सापाचा चाबूक घेतला. त्यावेळी आळंदीत माऊली आणि त्यांची भावंडे एका जुन्या मातीच्या भिंतीवर बसून ऊन शेकत होते. चांगदेवांना वाघावरून बसून येताना बघून मुक्ताबाई म्हणाली, "दादा, ते बघा, चांगदेव महाराज येत आहे. आपल्याकडे तर बसायला वाहनही नाही." माऊली फक्त हसले आणि त्यांनी त्या निर्जीव भिंतीला चालण्याची आज्ञा दिली. होय, माऊलींच्या एका शब्दासरशी ती जिवंत नसलेली भिंत चांगदेवांच्या दिशेने पुढे चालू लागली. हा अद्भुत चमत्कार पाहून चांगदेव अगदी स्तब्ध झाले. त्यांना समजले की मी 1400 वर्षे जगून सुद्धा फक्त एका जिवंत प्राण्याला वश करू शकलो, पण माऊलींनी निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे जाऊन एका निर्जीव भिंतीला जीवन दिले. त्यावेळी चांगदेवांचा अहंकार गळून पडला आणि ते माऊलींचे शिष्य बनले. माऊलींनी शक्तीचा नाही तर प्रेमाचा विजय दाखवून दिला. परंतु ज्या माऊलींनी जगाला भरभरून प्रेम दिले, त्याच माऊलींनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जगाचा निरोप का घेतला हे जाणून घेण्यासाठी भाग 5 नक्की पहा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.